हे बघ हे बघ काय अरे अरे पटकन एक वर काय करा. संडे 7:30 वर्कआउट. कालचं जे मिस झालेलं ते आज रिकवर केलेलं आहे. सो आपण जिंकलेलो आहे. येस. अँड कसा वाटतो माझा नवीन लुक? एकदम जबरदस्त. रेड टाइल्स ऑफ कुर्ला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो मेरा चेहरा आपको अभी नहीं दिखेगा. हम जा रहे हैं दीपराज के शादी के लिए और दीपराज को एक स्पेशल मैसेज है मेरी तरफ से. तर तो काय मैसेज है वो आपको एंड में ही पता चलेगा जब मैं उसको मिलूंगा. और मेरा जो लुक भी है, जो मेकओवर है फ्रॉम बग्जी, वो भी आपको एंड में ही पता चलेगा. सो स्टे ट्यून्ड. पूरे ब्लॉग में मेरा चेहरा नहीं दिखेगा. स्टे ट्यून्ड एंड लाइक करून टाका. संपतंय का नाही? माझी माझी तूच दीपराजची बायको आहे का? एवढं काय बस झालं ना आता. इच्छा आईला तुझीच गाडी घेऊन गेला पाहिजे असं वाटतंय. आईच्या गावात डायरेक्ट फॉर पण जेवण जर असेल तर तू जिंकलीस. ते नाहीये. तू का केलंस हे स्वतः सोबत? हा, तू का केलं आमच्या सोबत हे मला सांग पहिलं. कल्याण मध्ये राहून तुला एवढा वेळ लागतो का? तू लेट निघालास. एक मिनिट. तू लेट निघालास. तुझा टाइम. एक मिनिट. मला 2020 काढायला लावू नकोस आता तू. हा, सगळे विषय बाहेर निघतील 2020 आता चल गपचूप. आणि मला जरा सांग, कोणत्या गाडीची डिक्की ऑटोमॅटिक ओपन होते का? कोणती काय रे? तुला रेंज रोवर वाटते? अच्छा. येळकोट गेम्स. चिकन येळकोट स्पेशल थाळी, मटन थाळी आणि चिकन थाळी आणि थाळ्या आणि नाशिकला थांबलोय. ब्रेक घेतलाय जेवायसाठी. सो आता इथेच खाणार आणि पुढे जाणार. 3 तास बाकी आहेत दीपराजकडे पोचायला. सो गेट रेडी. बघते काय जेव ना गपचू. हे क्यूटनेस वगैरे घरी. हा प्लीज. दिस इज नॉट कल्याण. ओके. माझ्याकडे आहे आता. तुझ्याकडे असतं तर तुम्ही वापरू शकला. माझ्या वालीकडे आहेच. ठीक है. हाँ. कोण आहे तुझी वाली? चला सोपा. हे बघ हे बघ. काय एक्चुअली ये है बटर चिकन येलकोट का. तर मी बोललो की अभी आए हैं तो येलकोट का बटर चिकन देखते हैं कैसा है टेस्ट में. आणि नंतर तुम्हाला सांगतो मी. लावून घे. हा स्लो आते ना. अरे मजा येणार. तू ये. तू जरा वेगळा भेट. तुला जरा खूप बोलायचं आहे. पहिला प्रश्न माझा हाच आहे, मी का मित्र तुझा बनलो मला हे कळत नाही. खूप त्रास भाई. चुकीचा रस्ता तुला काय बोलला? हा हो माझी चूक ना. माझा रोजचा रस्ता आहे हा. बरोबर. कॉल ह्यांना कर ना. मी चालवतोय. प्रवास खूप चांगला वाटलेला. शेवटचा प्रवास धुळेचा. परत आयुष्यात तुझा कधीच तोफाड नाही बघायचा आहे. ठाण्यात पण तोफाड नको दाखवूस. गू दिसतोय. कळलं? गू. अच्छा लांबून. हे पण लांबून घेतो बघ कसा. गू दिसतोय. डीजे काय? दीपराज जान्हवी. दीपराज जाधव. दीपराज जान्हवी. दीपराज माझं पण ली तिथे.
सो फायनली आम्ही पोचलो आहे दीपराजच्या गावाला धुळेमध्ये कुठे ते माहीत नाही, बट हे आता ज्या घरात आम्ही आहोत ते त्याच्या बायकोचं, होणारी बायकोचं घर आहे जानवी. तिथे आम्हाला गादी वगैरह विषय दिलेला है. इधर चेंज करने का अपने को आइटम दे दिया है, लेकिन मेरे को एक कड़क वाला आइडिया आ गया है कि अपन दीपराज के शादी में हाफ चड्डी में जाएंगे अँड वी विल क्रिएट अ हॅवॉक इन दीपराज शादी. सो प्लीज लाईक करून टाका लवकर, शेअर करून टाका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बस तेवढंच. हे काय चालू आहे इकडे? गोसावी वरती उभा राहिला असता ना तोंडासमोर. मोडली का? सरळ सरळ नाही, तोडला. अरे मोडली की नाही? एकदम मोडली. अरे चांगलं तर आहे ते. चला रे, चलता का नाही? चला रे, दी एंड विषय झालेला आहे केटा. मॅरी मी दीपराज, मॅरी मी दीपराज, प्लीज मॅरी मी. आय लव्ह यू. अतिसमयति चिंतन सावधानम वारणी सार्वचित्त शुभं भवतो सावधानम विघ्नेश्वराय वरदाय सूरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदिताय लक्ष्मी परमेश्वरामी. हे बघ, मला एवढंच म्हणायचं आहे, हिच्यासाठी फक्त इथे आलोय, ठीक आहे. आणि इथे मी बोललेलो कसा वाटतं, माझा लुक कसा वाटतं पहिलं मला ते सांग. अरे हा लुक नाही, हा लुक कसा वाटतं? याचं काय ए मला एवढंच म्हणायचं, आम्ही एवढ्या लांब आलोय तुमच्यासाठी. प्लीज पटकन एक पोरगा काढा, पटकन एक पोरगा काढा, पटकन काहीतरी करा तुमचं काहीतरी. अजिबात चांगला नाही काढला. जबरदस्ती होते ना इकडे पोरांबरोबर, माझ्याकडून काढून घेतले, आवडले नाही, ह्याच्याकडून काढून घ्यायला लावले. हिला काहीतरी बोल भाई, पळ नाही तर आईला मम्मीला सांग ना. हा माझ्यावर अक्षता टाकत होता माहितीये, आणि नाचतोय फुल. आता एवढ्या अक्षता वगैरे टाकतोच तर फोटोज काढायला पाहिजे. नाव माहितीये का हिचं? हिचं नाव काय? समीक्षा. बोल समीक्षा. समीक्षा नाही. अहो अग भाई, ही मुलगी वेडी आहे. तीन पोरांना फसवलं फोटोज काढायला. कर तुझं कर तुझं कर बाबा. खरं भाई, प्रत्येक एज ग्रुपला पकडते. 32 तो इथे 25, तर लहान 4.
बाई दीपराजचे एवढे फोटो नाही, त्या नवरा बायकोचे एवढे फोटो नाही, ह्याचे फोटो निघत आहे. बस करा बस. मला वाटलं मी एकटाच हाफ चड्डीवर आहे, सिद्धांत पण आलाय हाफ चड्डीवर. तो मित्रों कैसा लगा मेरा नया लुक, प्लीज नीचे कमेंट्स में बताइए. बहुत ही क्रेजी वाला कार्यक्रम कर दिया है और दीपराजला जे आपण शॉक दिलेला आहे हाफ चड्डीवर या लग्नात, जे अजून आपण फिरतो इकडे आणि सगळेच क्वेश्चन करतायत. आता धुळेमध्ये मला वाटतं माझा फोटो तर कन्फर्म लागणार आहे की हाफ चड्डीवर पहिल्यांदा आयुष्यात इथे कोणतरी माणूस आलेला. अँड आय डोंट नो इफ एनीवन हॅज डन दिस, बट आय वुड लाईक टू डू दिस इन माय वेडिंग ऑल्सो, बिकॉज किती कम्फर्टेबल वाटतंय लग्नात, एवढं चिल वाटतंय ना, खूपच चांगलं वाटतंय. सो अशा प्रकारे दीपराजचं मागे लग्न संपलेलं आहे आणि आता आपण इथून निघणार आहे कळव्याला. पोरींना ना ह्यांचे ड्रेस हे लोक हायर करतात वेअरिंग बाय अनायता खन्ना आणि हे पोरांना कामाला लावतात फोटो काढायला. ह्या अँगल तो अँगल 1760 काढा तरी लाज नाही वाटत ह्यांना. ना असं वाटतं की आमचं अरे भाई आमचे पण चेहरे चांगले दिसतात, असेच रॅन्डम काय व्लॉग मध्ये कसं रॉ लागतो, नाहीतर यांचं हे असं म्हणजे तारीफ ऐकण्यासाठी काय फोटोज काढलेत बे याने. 5 मिनिटांनी हे दुसऱ्याला पकडणार आहे, 5 मिनिटांनी दुसऱ्याला पकडणार आहे की भाई तुम्ही जर काढता का चांगले फोटो. सिरियसली ब्रो, यू हॅव सम स्किल्स. काय बोलू पण नाही शकत. हा रिलॅक्स, हाफ चड्डी मध्ये आपण तोडतो. विचार केला तुझी फ्युचर वाईफ, तू हे सगळे तुझे चाळे बघून तिला काय वाटेल? कारण मी माझ्या लग्नात पण एकदा हे करणारच आहे, मला हाफ चड्डी घालायची. करून घेतोय इज्जत एक माझं लग्न, माझ्या इज्जतीचा फालूदा काय होणार. माझं लग्न, मी मला जसं पाहिजे तसं मी करणार. तुला कसं पाहिजे? अंडरवेअर वर. हिच्या लग्नात मी येतो अंडरवेअर वर, हिला मग दाखवतो कसं असतं. और इसी प्रकार से अपन घर पे आ गए हैं फाइनली. 6 बजे ॲक्च्युली पहुंच गए सुबह, बट त्यानंतर झोपलो ताकद नव्हती बिकॉज 20 hours ऑफ ट्रॅव्हल इन द कार. आणि जे दीपराजसाठी जे शिव्या निघवते ना, नंबर 1 रीज़न इज एक्चुअली मेरे को परसों इंटरनेशनल जाने का है आणि मी बोलो तयारी वगैरह काही झाली नाही आणि कसं काय करायचं मला माहित नाही, और ये ट्रैवल कैसे होगा. और दीपराज शादी, क्योंकि मैंने पहले कमिट कर दिया था, फिर उसके बाद आज लाइक कि ठीक है नहीं जाते यार, एवढं काय म्हणजे दीपराज समजून गेला आपला भाऊ आहे. बट उसके बाद मैं हर्ष राणे के बर्थडे को गया आणि मग तिकडे समीक्षा आणि सिद्धांत भेटले आणि त्यांनी मला एवढी गिल्ट दिली की मेरे वैसे लगा नाही भाई जाना चाहिए, म्हणजे आता काय जायची बात आहे, मला असं वाटतं की गेलं पाहिजे. आणि मग गाडी काढली आणि आम्ही बोललो चले यार 10 घंटा मैं चलाता हूँ, क्योंकि सुबह का ड्राइविंग मेरे को पॉसिबल है जितना ताकत है. फिर रात को गोसावी चलाएगा आणि दोघांनी आम्ही किल एकदम करून टाकलं. एका दिवसात 20 तासांनी जाऊन आलो धुळेला. आणि धुळे इज नॉट जस्ट धुळे, त्याच्या आत आम्हाला जावं लागलं. अँड मी बोललो चल जाऊ दे यार, एन्जॉय. चल नंबर 1 रीजन माफ, चल दीपराजसाठी. नंबर 2 रीजन, उधर एक रास्ता पड़ा हम लोग ने, और त्या रस्त्याला मला वाटतं एक 2.5-3 किलोमीटर ना वो कोई नहीं था, कोई भी नहीं था, मतलब उधर एलियन भी नहीं था, एवढा घाण रस्ता होता तो. आणि त्या गाडीची वाट लागली आणि मला एवढा राग येतो त्या गोष्टीच्या, दीपराजला मला भेटत आहे. और जब मी उसको मिला और मनसोक्त जेव्हा शिव्या दिल्या पहिल्यांदा भेटून, तेव्हा मला बरं वाटलं आणि मन शांत राहिलं. आणि त्याच्यानंतर मग एन्जॉय कर रहे थे और धमाल आली भाई. म्हणजे आय मीन तो पण खुश झाला, जान्हवी पण खुश झाली आणि मला पण जरा बरं वाटलं. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम इन समीक्षा अँड विशाली अँड असं एक एकदम रॅन्डम ट्रिप आहे, ऐसा मैं कभी करता नहीं है जैसे लॉन्ग ट्रिप एवढी आणि एका दिवसात. बट मजा आली, धमाल आली. एंड आई होप आपको भी धमाल आई होगी. प्लीज नीचे मेरे लुक्स के बारे में जरा बता दीजिए कैसा लग रहा है. अभी तो फेटा भी निकल गया है. मुझे मेरे को अभी ऐसा लग रहा है कि मैं वो वाला है कि ए जिंदे गाड़ी गाड़, हाँ ठोकून दे त्याला, ऐसा एकदम वो रेगे पिक्चर का जो ऐसा असतात ना, रेगे इज अ मराठी मूवी, त्याच्यात असे पोलीसवाले असतात आणि प्रॉपर अशी मिशी वगैरे. ऐसा लग रहा है ये शॉर्ट हेयर अँड बग्जीने भाई बग्जीने किल करून टाकले आणि ये लुक के साथ अपन इंटरनेशनल जाके भी किल करने वाले हैं. सो या नीचे कमेंट्स में बताइए कि कैसा लगता है फुल लुक और हम कहाँ जा रहे हैं. नॉट इन द नेक्स्ट व्लॉग बट ऑन द 22nd मॉर्निंग वी आर लीविंग. सो आपको जल्दी अपडेट्स मिल जाएंगे. बट आई होप जान्हवी एंड दीपराज वेरी हैप्पी मैरिड लाइफ एंड kids soon. So yeah, that's about it. Like, subscribe, fat, believe in magic and hasta la vista, hasta luego. ऐसा हाफ चड्डी में कोई गया है क्या किसी की शादी में? मतलब मेरे को नहीं पता. मेरे को ऐसा लगा कि वहां पे जाके कंटेंट भी हो जाएगा और फिर दीपराज से सगारा गया कपड्यांवर काढतो मी कि दिस इज माय बेस्ट गिफ्ट टू दीपराज एंड जान्हवी फॉर देयर वेडिंग. तो या आय थिंक दिस इज एव्हरी मॅन्स ड्रीम टू गो टू देयर वेडिंग इन हाफ चड्डी. एवढं मोकळं मोकळं आणि लुंगी असली तर आहा हा हवा हवा हवा
बताओ जरा नीचे कमेंट्स में बॉयज व्हाट डू यू थिंक अबाउट इट एंड गर्ल्स यू ऑल्सो बिकॉज मला माहिती तुम्हाला एवढा राग येणार आहे ना. 2 रील भी आने वाले हैं, एक वाइन वाले के साथ, एक समीक्षा के साथ. उनको एक आइडिया आया था फिर उनके साथ भी कर लिया. लवकरच इंस्टाग्राम वर फॉलो करून ते 2 रील्स पण येणार आहेत. सो एन्जॉय. पण मोडलं की नाही, मोडलं की नाही. काय काय टाईट होत तू. फुटली ते फुटली ना इकडची फुटली फुटली. इकडची नाही एकदम पूर्ण फ्री